नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण हिंगोली पोलीस पाटील भरती 2026 पदे मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 13 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? बघा, इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विष्णू शास्त्री पंडित. हे काय होते मित्रांनो? इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे ते संपादक होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, प्रसिद्ध वादक बिस्मिल्ला खा या डॅडॅस वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध वादक बिस्मिल्ला खा या डॅडॅस वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शहनाईसाठी ते प्रसिद्ध आहेत. कोण आहेत मित्रांनो? बिस्मिल्ला खा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? येलदरी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पूर्णा नदीवर येलदरी धरण हे बांधण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये नागझिरा हे अभयारण्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, माती खालची माती हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माती खालची माती हे आत्मचरित्र कोणाचे आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आनंद यादव. काय मित्रांनो? आनंद यादव यांचे माती खालची माती हे आत्मचरित्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1999ला हिंगोली जिल्हा परिषदेची स्थापना झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1999ला. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, स्वच्छ भारत अभियान 2019 नुसार पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते आहे? स्वच्छ भारत अभियान 2019 नुसार पहिल्या क्रमांकाचे शहर आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंदोर. इंदोर काय मित्रांनो? 2019 नुसार पहिल्या क्रमांकाचे शहर आहे. कोणते आहे? इंदोर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आलेली योजना आहे? उज्ज्वला योजना ही कधीपासून सुरू करण्यात आलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 मे 2016 पासून उज्ज्वला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. कधीपासून मित्रांनो? 1 मे 2016 पासून. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, अलंकार ओळखायचा आहे. लेख बोले सुने लागे. लेख बोले आणि सुने लागे आपला अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनव्यक्ती अलंकार आहे. कोणता मित्रांनो? अनव्यक्ती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2016 मध्ये पुरुष भालाफेकमध्ये म्हणजे भालाफेक स्पर्धे या प्रकारामध्ये सुवर्णपदक हे कोणी मिळवलेले आहे? बघा, पॅरा ऑलिम्पिक 2016 मध्ये पुरुष भालाफेक स्पर्धेमध्ये या प्रकाराच्या सुवर्णपदक म्हणजे कोणी जिंकलेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे देवेंद्र झांझरिया यांनी 2016 मध्ये भालाफेक या प्रकारामध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट डॅडॅश येथे ठरली होती. बघा, छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट डॅडॅश या ठिकाणी ठरवलेली होती म्हणजे ठरली होती. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांची भेट ही ठरली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खालपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वराचा नाही? बघा, खालपैकी कोणता ग्रंथ आहे जो संत ज्ञानेश्वराचा ग्रंथ नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भावार्थ रामायण त्यांचा हा ग्रंथ नाही. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 1827 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? बघा, 1827 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसरातील कलेक्टर होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या शहरामध्ये ते कलेक्टर होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लक्ष्मण माने. काय मित्रांनो? लक्ष्मण माने यांचे उपरा हे आत्मचरित्र आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, अकोल्यामधील दहीहंडा
सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते बघा. अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी अकोल्यामधील दहीहंडा या सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, रंगीत छापाईस सुरुवात कधी झाली आहे. रंगीत छापाईस सुरुवात कधी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1457 रंगीत छपाईस सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठीमधील पहिले ई वृत्तपत्र कोणते आहे. महाराष्ट्रातील मराठीमधील पहिले ई वृत्तपत्र कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केसरी आहे. काय मित्रांनो, केसरी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, खालपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. खालपैकी कोणती नदी आहे जो कृष्णा नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पंचगंगा. काय मित्रांनो, पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, संतोष करंडक हा खालपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. संतोष करंडक हा खालपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फुटबॉलाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, पाणी पंचायती संकल्पना कोणी विकसित केली होती बघा. पाणी पंचायती संकल्पना कोणी विकसित केली होती. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायती संकल्पना विकसित केली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. हे काय होते मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, IPL ही संकल्पना कोणी विकसित केली बघा. IPL ही संकल्पना कोणी विकसित केली होती. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यायाधीश PN भगवती यांनी IPL ही संकल्पना विकसित केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, कलेक्टर जॉक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण होता बघा. कलेक्टर जॉक्सनचा वध करणारा क्रांतिकारकचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे. औंढा नागनाथ देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हे देवस्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, खालपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते आहे. खालपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रामटेक या ठिकाणी अष्टविनायक हे देवस्थान नाही. बाकीचे सिद्धिटेक, रांजणगाव आणि मोरेगाव या ठिकाणी अष्टविनायक आहे, पण रामटेक या ठिकाणी नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक एक उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालपैकी कोणत्या दिनांकास राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. खालपैकी कोणत्या दिनांकास राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, हुनाजी बाळ हे काय होते बघा. हुनाजी बाळ हे नेमके काय होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शाहीर होते. काय होते मित्रांनो, हुनाजी बाळ हे शाहीर होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कथीलचा वापर केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भात संशोधन केंद्र डॅश येथे आहे. भात संशोधन केंद्र हे डॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन मध्ये सूत कापड गिरणी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन मध्ये सूत कापड गिरणी ही सुरुवात झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1854 मध्ये मुंबई येथे सूत कापड गिरणी ही सुरू झालेली आहे. कधी झाली मित्रांनो, 1854 मध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो,
इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉईंट हे कोणत्या बेटावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निकोबार बेटावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, डॅश हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. डॅश हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कळसुबाई हे काय मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे सर्वोच्च शिखर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, आईने मुलाला चालवावे या वाक्यातील पर्याय ओळखायचा आहे. आईने मुलाला चालवावे या वाक्यातील आपला पर्याय ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भाव्य प्रयोग आहे. कोणता मित्रांनो? भाव्य प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आंध्र प्रदेश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बद्रुद्दीन तय्यबजी. काय म्हणतो? बद्रुद्दीन तय्यबजी हे काय होते मित्रांनो? भारतातील पहिले राष्ट्रीय काँग्रेसचे मुस्लिम अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे? उगवत्या सूर्याचा देश आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जपान. जपान काय मित्रांनो? उगवत्या सूर्याचा देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शिवाजी सावंत हे काय आहेत मित्रांनो? मृत्युंजय या म्हणजे कादंबरीचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, शरद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? शरद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खान अब्दुल गफार खान यांना शरद गांधी म्हणून ओळखले जाणारे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.